मी अनिता लोणकर. मी पहिल्यांदा रेकीसाठी फ्री हे होतं सेशन त्यावेळेस मी सरांची नाही का ओळख झाली. त्याच्यामुळे मी आता ते कुंडलिनी योगचं लेव्हल कुंडलिनी योगचं 13 दिवसाचं वर्कशॉप केलंय. तर मला त्याच्यामध्ये असा फरक जाणवला की असं माझ्यामध्ये बदल झाला की मी पहिल्या कुठल्याही गोष्टीला करण्यासाठी खूप अशी एफर्ट घ्यावे लागायचे. पण ते आता सगळ्या गोष्टी सहज व्हायला लागल्यात. आणि सरांची शिकवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे आणि सहज समजेल आपल्याला अशी आहे. आणि जेव्हापासून सरांनी ते आम्हाला करायला सांगितलं, करून घेतलं म्हणजे आमच्याकडून सगळं. प्रत्येक दिवशी नवीन-नवीन टास्क द्यायचे सर आणि टास्क दिल्यानंतर ते दररोज आम्हाला ते करून घ्यायचे, की हे तुम्ही आज करा. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी परत आमची मीटिंग असायची. त्याच्यामध्ये तुम्ही केलं की नाही? तुम्हाला काय-काय अनुभव आले? तुम्ही काय काय अजून करायला पाहिजे तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट? ते असं सांगितलं म्हणजे आम्हाला हे करायला. आणि त्याच्यामुळे मग आमच्या म्हणजे आयुष्यामध्ये खूप असं दररोजच्या जीवनात शांती आली. मनाची चलबिचल कमी झाली आणि अजून पण खूप पॉझिटिव्ह बदल झाले. राग कमी कमी आला. पहिला जो राग होता, कुठल्याही गोष्टीसाठी विचार करायचो आपण, की ही गोष्ट घडली नाही तर काय होईल? असं जास्त विचार करायची ती सवय बंद झाली म्हणजे. आता मनात अस्थिरता नाहीये कुठली आणि कुठल्याही गोष्टी सहज सोप्या होऊ लागल्या. एवढा बदल झालाय आणि अजून पण खूप पॉझिटिव्ह बदल होईल. आणि सर पण खूप छान शिकवतात. त्यामुळं सगळ्यांनी हे वर्कशॉप केलं तर सगळ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. हो, बरोबर. ठीक. आणि दररोज सर आमच्याकडून दररोज मेडिटेशन घ्यायचे. तर मेडिटेशनमध्ये खूप अशी चक्र म्हणजे सरांनी हठयोग म्हणजे योगातर्फे त्यांनी योग पहिलं कसं करायचं, कुठले-कुठले एक्सरसाइज करायचे, कुठल्या-कुठल्या चक्रांसाठी कुठली-कुठली एक्सरसाइज आहे, ते करून घेतलं आमच्याकडून आणि ते चक्र म्हणजे एक्सरसाइज केल्यानंतर मग ती चक्र व्हायब्रेट व्हायला लागली. आणि जेव्हा आम्ही शवासनात जायचो तेव्हा आम्हाला ते जाणवायचं, फील व्हायचं की एनर्जी अशी आपल्या शरीरातून ही होते. प्रत्येक आपल्या अवयवांना ती शिथिल म्हणजे ही करते, रिलॅक्स करते. आणि जेव्हा मेडिटेशनमध्ये बसायचो तेव्हा वेगवेगळे अनुभव यायचे. कधी-कधी आम्हाला म्हणजे असं चक्रांचे कलर दिसायचे, चक्र व्हायब्रेट कसे होतात ते कळायचं. आणि आपल्याला जो शीण आलेला असतो, असं रिलॅक्स वाटायचं ते शवासनात गेल्यानंतर. आणि असं व्हायचं की दररोजच्या दिवशी वेगवेगळा अनुभव. म्हणजे दररोज असं वागण्यात पण असं की दिवसभर आम्हाला जे सांगितलं असायचं टास्क की हे तुम्ही करा. तर मग आम्हाला वेगवेगळे अनुभव यायचे. एकसारखं प्रत्येक दिवसाचा अनुभव असा वेगळा असायचा. एकसारखं नसायचंच आणि मेडिटेशनला बसायचो तेव्हा पण प्रत्येक दिवशी वेगळा अनुभव यायचा. म्हणजे प्रत्येक दिवशी नवीन जन्म झाल्यागत आपला की हा प्रत्येक दिवस हा नवीन आहे. आणि जेव्हा त्या सरांनी सांगितलं की नामस्मरण पण करायला सांगितलं. प्रत्येक दिवशी एक-एक मंत्र द्यायचे सर. आणि प्रत्येक दिवशी तो मंत्र दिल्यानंतर आपल्या म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगायचे. प्रत्येक श्वास किती महत्वाचा आहे, कसं घ्यायला पाहिजे, त्याचा रिदम कसा आहे, ते पण करून घेतलं आमच्याकडून सर. त्याच्यानंतर मग आम्हाला जाणवू लागलं की श्वासाची काय किंमत आहे, आपण कसा श्वास घेतला पाहिजे, कुठले मंत्र म्हटल्यानंतर काय होतं आपल्या शरीरामध्ये, कशी म्हणजे एनर्जी कशी फ्लो होते. नंतर सरांनी हे पण शिकवलं की एनर्जीवर आपला कंट्रोल कसा करायचा. जास्त एनर्जी झाली तर काय करायचं म्हणजे आणि सरांनी हे सांगितलं की इडा आणि पिंगळा नाडी म्हणजे कसं त्याचा स्वर कसा म्हणजे श्वास कसा घ्यायचा, त्यानं कसं काय श्वासोच्छ्वास करायचा. आणि त्याच्यामुळे मग जेव्हा मी आजारी पडली म्हणजे मला सर्दी झाली. मी ते पिंगळा नाडीने स्वर घेतला म्हणजे सूर्य नाडीने स्वर घेतला, म्हणजे असं श्वासोच्छ्वास केला. तर माझी ती सर्दी लगेच त्याचा कप झाला. म्हणजे मला काही प्रॉब्लेमच नाही आला नाही का, की पुढं की सर्दी होणार होती, अंगदुखी होणार होती, डॉक्टरांच्याकडे जायला लागणार होतं. ते पण म्हणजे माझं वाचलं म्हणजे आणि आणि जेव्हापासून हा 13 दिवसांचा वर्कशॉप करते, तेव्हापासून असं मन एकदम शांत वाटत आहे आणि खूप असं पॉझिटिव्ह पण बदल होते स्वतःमध्ये. म्हणजे असं ही आणि लोकांच्यात आपण सहजपणे वावरू शकतो, की आपण इतके दिवस कसं म्हणत होतो, की ही गोष्ट मला जमेल की नाही, ही करू का नको? ही अशी मनाची संभ्रमावस्था नाही राहिली. आणि असं असं पण हे आहे, की आपल्या जेव्हा तोंडात नामस्मरण असतं, देवाचं आपण नामस्मरण करतो, तेव्हा आपल्याला कुठली गोष्ट कमी पडत पडत नाही. म्हणजे आपल्याला कुठला पैसा पण कमी पडत नाही. नंतर शांती मिळते आणि आपलं जीवन पण सुधारतं. म्हणजे सुख, समृद्धी सगळंच येतं आपल्याकडं आणि असं ट्रान्सफॉर्मेशन
नमस्कार, मी सुवर्णगिरी पुण्यावरून बोलते. मी अचानक असं रेकीचं बाहेरचं केलं होतं मी दुसरीकडचं, तर तेव्हा मला सरांचा युट्यूबला व्हिडिओ आला. मग मी ते सरांना त्यांचा नंबर होता त्याच्यामध्ये, त्यांनी रेकीबद्दल खूप छान सांगितलेलं होतं. ते 2-3 व्हिडिओ पाहिल्यानंतर मी सरांना स्वतः फोन केला. फोन केल्यानंतर सरांनी मला खूप छान रिस्पॉन्स दिला. त्याच्यानंतर मी सरांचे 5-6 कोर्स केलेत मी. मला सगळे कोर्समध्ये मला खूप छान माझ्यामध्ये परिवर्तन झाले. जे पण सर खूप छान शिकवतात. सरांची शिकवण्याची पद्धत, जरी मी कधी टाळाटाळ करायला आले, तर ते फोकस करून मला ते करायला लावणार किंवा काय, असं सरांनी खूप छान माझ्याकडून करून घेतलं. त्यानंतर कुंडलिनी योगसाठी मी ऍडमिशन घेतलं. मला हेल्थ इश्यू होते, मला मणक्याचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे. पण मला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक झाला आणि मला आतून असं एक वेगळीच एनर्जी माझ्यामध्ये झाली. मी दररोज व्यायाम करते. सर रोज जवळपास 3 तास घेतात आमच्यासाठी दिवसभरातली. त्याच्यासाठी सर एवढा एफर्ट देतात, तर मग आम्ही पण दिला पाहिजे म्हणून आम्ही पण सर्वांनी खूप छान सरांचं सेशन अटेंड केलं. सरांनी खूप छान शिकवलं. शिकवून मेडिटेशन मध्ये इतके सुंदर सुंदर अनुभव आले, जसं की सुंदर असा सुगंध. तो सुगंध मला सांगता पण येत नाही की कुठल्या फुलाचा होता किंवा कुठल्या सेंटचा होता, सांगता पण येत नाही. तो आला हवेमध्ये. मी अशी फिरते, माझी बॉडी पूर्ण अशी. आणि इतकं सुंदर, मला असं खूप छान वाटलं. म्हणजे हा अनुभव मी आतापर्यंतच्या लाईफ मध्ये कधीच मला मिळाला नव्हता. त्यानंतर माझ्या हेल्थ मध्ये पण खूप छान फरक पडला. म्हणजे माझी लोकांशी बोलण्याची माझा कॉन्फिडन्स वाढला. मला असं आता मला कुणाच्या रागाचा किंवा कुणाच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही इफेक्ट होत नाही. खूप छानपणे, म्हणजे मला एखादं कुणी चिडून जरी बोललं तरी मी शांत असते. मी जास्त लक्ष देत नाही. नामस्मरण करते. देवापाशी जेव्हा पूजा करते त्यावेळेला नुसतं अशी देवपूजा म्हणून करायची मी पहिली. पण आता माझ्या तिथं फिलिंग असतात. मी तिथं देवपूजा करताना पण माझ्या तिथं फिलिंग म्हणजे निर्माण झाल्यात माझ्या मनामध्ये. असंच म्हणजे प्रत्येक गोष्ट जेवण करताना, खाताना, अन्न, प्रत्येक गोष्टीत ग्रॅटिट्यूडची भावना आहे. सरांनी खूप छान करून घेतलं. दररोजचा टास्क असायचा, त्या त्या टास्क मध्ये दिवसभर जे काय आपण करत आहोत किंवा काय हे केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपण कुठं चुकतो ते संध्याकाळी सर बरोबर काही न सांगता सगळं आम्हाला आपोआप उमगत जायचं. म्हणजे आमच्यामध्ये आतून आतून परिवर्तन झालेले सगळं. आणि ते बी आमच्याच कृतीतून झालेले. म्हणजे सरांनी तुम्ही हे करा म्हणले नाहीत, फक्त त्यांनी टास्क दिला. टास्क केल्यानंतर खूप छान सरांनी म्हणजे वेगळ्या पद्धतीने आमच्याकडून करून घेतलं. त्याच्यासाठी विजय सरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि मी ऋणी आहे त्यांची. त्यांनी म्हणजे मला माझी स्वतःची ओळख त्यांनी करून दिल्याबद्दल खूप मी त्यांची आभारी आहे. धन्यवाद सर. नमस्कार. मी रश्मी देशपांडे सागर, पुण्याला असते मी. माझ्या जिजाजींनी सरांकडे रेकीचा कोर्स केला होता, कुंडलिनीचा कोर्स केला होता आणि त्यांच्यामध्ये खूप आमूलाग्र बदल झालेले आम्ही पाहत होतो. माझ्या पण तब्येतीच्या थोड्या छोट्या-मोठ्या तक्रारी चालूच होत्या. मेनोपॉज होता, प्रॉब्लेम चालूच असतात त्याचे. तर ते कधीचे माझ्या मागे लागले होते, की "तू पण हा कोर्स कर." पण सकाळी 5 वाजता उठायचं, परत रात्री 12 वाजेपर्यंत जागायचं. हे मला दिवसभराच्या शेड्यूलमध्ये या गोष्टी खूप कठीण वाटत होत्या. म्हणून मी हो, करेन, करेन म्हणत टाळत होती. पण जेव्हा मला फारच त्रास व्हायला लागला त्यावेळेस आणि आता फ्री रेकीचा सरांनी 1 दिवसाचा कोर्स हे केलेलं होतं, वर्कशॉप केलं होतं. त्या दिवशी शक्तिपातामध्येच असं माहिती नाही काय झालं, पहिलेच अनुभव होता तो, की अचानक खूप छान वाटायला लागलं होतं त्या दिवशीपासनं. म्हणजे सगळं असं एकदम पॉझिटिव्ह आपल्या आजूबाजूला घडतंय असं वाटायला लागलं होतं. आणि मग नंतर मी सरांना फोन केला, की मला पण जॉइन करायचं आहे. आणि सर म्हणाले, की लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून कोर्स जॉइन करू शकता कुंडलिनीचा. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी 5ला कधीही न उठणारी मी इतक्या लवकर 5 वाजता अगदी उत्साहाने 4:30ला उठून हा कोर्स जॉइन करायला सुरुवात केली. आणि पहिल्या दिवशीपासूनच फार मोठे असे अनुभव नाही म्हणता येणार मला, पण मला खूप छान असं सकारात्मक माझ्यामध्ये बदल जाणवायला लागले होते, की जे मी सतत निगेटिव्ह विचार माझ्या मनात यायचे तब्येतीला, तब्येत असू दे किंवा आणखीन काही असू दे. सतत असं वाटायचं, की आपण आता हे दुखणे आपल्या मागे कायमचेच लागलेले आहेत म्हणून. आणि खूप असा टोकाचा म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठतो म्हणतो आपण त्याप्रमाणे माझी परिस्थिती झालेली होती.
तर या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्या दिवशीपासूनच माझ्यामध्ये हळू-हळू बदल व्हायला लागलेला होता. आणि जे छोटे-छोटे टास्क याच्यामध्ये दिले जायचे, की जसं आज दिवसभर फक्त लोकांना शिव्या द्यायच्या. दुसऱ्या दिवशी फक्त लोकांकडनं आपण शिव्या खायच्या. हे म्हणजे आपल्याला ऐकायला या गोष्टी खूप हे वाटतात, की हे काय टास्क आहे? असे आजपर्यंत आपण कधी असे टास्क ऐकलेले पण नसतात. किंवा आज दिवसभरात मी काय आहे याच्यावर विचार करून माझ्यावर 2 शब्द, 4 शब्द तुम्हाला जे काही लिहिता येईल ते लिहायचे. तर या गोष्टी कधी आपण असा विचारच केलेला नसतो, की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय हवं आहे किंवा मी माझ्या साठी काय विचार केलेला आहे किंवा मी लोकांना कशी काय शिव्या देऊ शकते, लोकांना कशी काय म्हणू शकते, की मला तुम्ही शिव्या द्या. कारण कसं आहे, की प्रत्येक गोष्टीमध्ये जी समोर येते आपल्या आपण त्याप्रमाणे वागत जातो आणि एकदम असं पटकन तोंडावर तर कधी कोणाला शिव्या द्यायची आपल्यात हिंमत पण नसते. पण या गोष्टीमधून जेव्हा रात्रीचं सेशन व्हायचं, त्या ह्याच्यामध्ये सर बरोबर आम्हाला सांगायचे, की आपण कुठे चुकत होतो, आपण कुठे चुकतोय आणि आपण याच्यामध्ये काय-काय बदल करू शकतो म्हणून. आणि सकारात्मक बदल तर प्रचंड सकारात्मकता याच्यामध्ये आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागते. आपण आजूबाजूचं जग जे आपल्याला रोजच आपण बघत असतो, त्या जगामध्ये सुद्धा आपल्याला खूप छान सगळं जग छान आहे असं वाटायला लागतं. आणि रात्री मेडिटेशन जेव्हा होतं, शक्तिपात होतं, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा कधी आपल्याला आध्यात्मिक आपण थोडंफार त्याच्या मार्गावरून चालायचा प्रयत्न करायला लागतो. तर कधीतरी निळसर प्रकाश दिसतो, कधी शुभ्र पांढरा प्रकाश दिसतो, कधी-कधी छान सुगंध येतो, कुठून येतो, काय येतो काही कळत नाही ते. त्याचप्रमाणे कधी-कधी ईश्वराचं दर्शन सुद्धा होतं. तुम्हाला तुमच्या ध्यानीमनी सुद्धा नसतं, की आपल्याला आपलं आज कुठल्या दैवाचं दर्शन होणार आहे. इतकी ती अनुभूती इतकी सुंदर असते, की त्याचं शब्दात वर्णन करता येणं खूप अशक्य म्हणजे शक्यच नाहीयेत त्या गोष्टी. आणि हे सगळं श्रेय फक्त आणि फक्त विजय सरांना जातं. कारण कसं होतं, की आपल्या आयुष्यामध्ये आपण रोजच्या या जे रुटीन आपलं चाललेलं असतं, त्याच्यामध्ये आपण हा विचार कधीच करत नाहीये, की आपल्याला आयुष्यामध्ये काय हवं आहे किंवा आपल्याला ईश्वरासाठी आपण वेळ काढणं गरजेचं आहे किंवा ईश्वरासाठी म्हणण्यापेक्षा आपण आपली आध्यात्मिक उन्नती होणं सुद्धा गरजेचं असतं. पण रोजच्या ह्याच्यात आपण विसरून जातो. पण जेव्हा प्रत्यक्षात आपल्याला वेळ येते, काही त्रास होतो, तेव्हा म्हणजे डॉक्टरही करून झालेले असतात, कुठूनच काही गुण आलेला नसतो. पण अचानक असा कोणीतरी देवदूत येतो आणि आपल्याला या मार्गावरून चालायला शिकवतो आणि आपल्यामध्ये हे बदल घडवून आणतो. आणि आमच्या बाबतीत म्हणायचं तर विजय सर हे आमच्यासाठी खरोखर देवदूतच म्हणून आलेले आहेत, की त्यांनी इतकी प्रचंड आमच्यावर मेहनत घेतलेली आहे आणि आम्हाला सुद्धा त्या ह्याच्यामध्ये थोडंफार का होईना म्हणजे मी म्हणणार नाही, की आम्ही परिपूर्ण झालेलो आहोत. पण थोडीशी पहिली पायरी का होईना आम्ही त्या मार्गावरून चढायला शिकलो आहोत. थँक सर. तुमच्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. थँक नमस्कार प्रथम सगळ्यांना. सरांना नमस्कार. माझा अनुभव मी अश्विन पिसाळ. मी मुंबईला असते. पहिल्यांदा प्रथम मी रेकीबद्दल म्हणजे असंच Instagram वरतीच बघितलं होतं सरांचं. तर तिथून मग माझी पहिली हे झाली होती, की मी अष्टलक्ष्मीसाठी बघितलं होतं. अष्टलक्ष्मी कोर्स मी केला होता. त्यामध्ये पण मला चांगला अनुभव आला आणि मला चांगला अनुभव ह्याच्यामध्ये आला, की मी मुद्रांचा कोर्स सरांकडून केला होता. त्यामध्ये मी वेट लॉससाठी आधी पहिल्यांदा वेट लॉससाठीच बघितलं होतं. तर त्यात अनुभव असा, की माझं पहिल्यांदा वजन एक 80 पर्यंत होतं आणि मग मुद्रासाठी जी मुद्रा सांगितली होती वेट लॉससाठी, ते मी करायला सुरुवात केली. तर आता माझं जवळ-जवळ एक 72 किलो वजन कमी आहे. म्हणजे मी खाण्यामध्ये पण थोडंफार कमी जास्त केलं आणि मुद्राचा पण मला चांगला म्हणजे अनुभव आला. त्याच्यानंतर मग मी हळूहळू कोर्स मला म्हणजे सरांकडून येतच गेले मेसेज, की हा कोर्स आहे, तो कोर्स आहे. मग मी त्याप्रमाणे कुंडलिनी ह्यासाठी मी YouTube वरती पाहिलं होतं अनुभव. म्हणजे एखादा ऐकला होता मी सरांच्याच क्लासमधला. मग त्यावेळेला वाटलं, की हा करावा म्हणून म्हणजे आपल्यासाठी हा उपयुक्त आहे. मग मी फर्स्ट लेवल केल्याच्या नंतर मला पहिल्यांदा वाटलं कंटाळा म्हणजे अंग वगैरे खूप दुखलं 1-2 दिवस. आणि नंतर मग करत गेले आणि नंतर दुसरा पार्ट मी दुसऱ्या लेवलला मी म्हणजे सुरू झालं आमचं. सुरुवातीला मी वाटलं होतं, की कंटाळा कंटाळा म्हणजे एकदमच अंग वगैरे दुखायचं दीक्षापात वगैरे मध्ये माझ्यामध्ये काय आहे का?
आणि 1-2 दिवसांनी मग नंतर मग एक आवड निर्माण झाली. जसे जसे टास्क दिले सरांनी, टास्क थोडेफार मला म्हणजे माझं जरा दुर्लक्ष झालं. पण माझं मंत्र मी करत होते. मला म्हणजे मंत्र जप मला पहिल्यापासून आवड होती. जे मंत्र जपाचा मला अनुभव असाच की असे डोळे वगैरे बंद केले की मला देव म्हणजे वाटायचं की बाबा ते बोलतायत माझ्याशी, मला ते सांगतायत की तू आहेस, म्हणजे ज्या ह्याच्या मार्गावर चाललेस तू, तो मार्ग तुला जो गुरु भेटलाय तो चांगला आहे. मग त्याला धरून चाल, त्याला सोडू नकोस. असं म्हणजे मला तो अनुभव आला. आणि एकदा दीक्षा घेताना 1-2-3 दिवस मला नाही काही जाणवलं, पण तिसऱ्या-चौथ्या दिवशी मला माझं थर्ड आय वरती मला व्हायब्रेशन तिसऱ्या दिवसापासून मला जाणवलं. आणि जसं मला जाणवलं की एक लाईट प्रकाश येतोय. मला विष्णूंचं म्हणजे विष्णूंचा अवतार दिसला. म्हणजे ऑटोमॅटिक डोळ्यातून पाणी यायला लागलं. जसं मंत्र जाप सुरू झाला तसं ऑटोमॅटिक डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हणजे वाटत होतं काहीतरी घडतंय, सांगू शकत नाही. सुगंध वगैरे असं नाही मला काही जाणवलं, पण मला असं शक्यतो मूर्तीच दिसली महादेवांची, स्वामींची आणि विष्णूंची. आणि सरांनी असं की टास्क करून घेतले. थोडाफार मी कंटाळा केला. मला याचं की हा विचार नाही केला की स्वतःवरती काय लिहायचं. मी अजूनपर्यंत तो टास्क केलेला नाहीये. स्वतःवरती काय लिहायचं अजून पण मला प्रश्न आहेत. आणि अनुभव चांगला की एकतर सवय आहे, सकाळी उठायची सवय लागली. कंटाळा येतो कधी कधी. आणि 6व्या दिवशी मला जेव्हा शक्तिपात झाला, 6व्या-7व्या दिवशी, तेव्हा मला मूलाधार चक्राचं व्हायब्रेशन जाणवलं. म्हणजे असं असं खेचल्यासारखं वाटत होतं. म्हणजे मूलाधार चक्र असं कसं सांगू मी, समजत नाही मला. पण मूलाधार चक्र मला असं वाटलं की ते ऍक्टिव्हेट होतंय. आणि एक थर्ड आय साठी बाकीचा अनुभव मला चांगलाच आहे. सरांनी जसं जसं शिकवलं तसं मी करत गेले, अजूनही करतेच आहे. आणि एक्सरसाइज वगैरे सरांनी करून घेतले आमच्याकडून. म्हणजे प्रत्येक सहस्रार चक्राचे, अनाहत चक्राचे, हार्ट चक्राचे. माझा जरा हार्ट चक्राचा प्रॉब्लेम आहे. मग मग मी तो शक्यतो ती एक्सरसाइज मी जरा जास्त वेळेला करायचा प्रयत्न करते की जेणेकरून माझं हार्ट चक्र ब्लॉक आहे ते व्यवस्थित होईल. बाकीचे मग जे आहे ते मी करते डेली थोडेफार, जसं जसं मला वेळ मिळेल तसं. आणि अजूनही असं शिकायची आवड आहे. पुढे अजून मी सरांकडे बाकीचे पण आध्यात्मिक कोर्स शिकते आहे. सरांचा अनुभव खूप मोठा आहे. आणि जसं मॅडम म्हणाल्या की एक देवदूत सापडला, भेटला, म्हणायला हरकत नाही. धन्यवाद सर. आणि अशीच म्हणतात ना, अशीच साथ राहू दे. थँक्यू सर. नमस्कार. मी विश्रांती साळुंके, साताऱ्याची आहे, पुण्याला राहते. सरांचा क्लासची माहिती मला माझ्या बहिणीकडून मिळाली, तर मी ठरवलं की करूया आपण हा क्लास. मला थोडी आवड आहे शिकण्याची नवीन नवीन गोष्टी. प्रथम मला वाटलेलं की मी हा क्लास करू शकेन का, कारण सरांचं टायमिंग ऐकूनच मी जरा आश्चर्यचकित झाले. कारण हा क्लास सकाळी 5:45 ते 6 होता आणि मला कसं मुलीचा टिफिन करून परत कंपनी करायची असते, 5:15ला बस पकडायची असते. पण म्हटलं की नाही, करूया आपण हा क्लास. तर खरंच म्हणजे मला असं मनापासून वाटतं की प्रत्येकाने हा क्लास करावा. कारण ह्याच्यामध्ये खूप सारं शिकण्यासारखं आहे. सरांची जी टेक्निक आहे ती इतकी सुंदर आहे की सगळ्यात ढतला ढ विद्यार्थ्यांनी जरी ऍडमिशन घेतलं तरी त्याला प्रत्येक गोष्ट ही येईलच. आणि खूप छान पद्धतीने सर शिकवतात. अगदी म्हणायला हरकत नाही की कान पकडून शिकवतात. कुठल्याही विद्यार्थ्याकडे म्हणजे कुठल्याही कोणाकडेही दुर्लक्ष होत नाही सरांचं. सगळ्यांकडे लक्ष असतं आणि सगळ्यांचं ट्रेनिंग एकदम 100% म्हणण्यापेक्षा 200% एवढं छान घेतात ते, की सगळे पॉइंट क्लिअर करतात. आता मला बऱ्याचशा गोष्टी एवढ्या क्लिअर नव्हत्या. त्या मला माझ्या कन्सेप्ट खूप क्लिअर केल्या. मी थोडासा जास्त विचार करणारी मुलगी आहे. तर मी आता एवढा विचार करत नाही. कारण त्यांनी जे जे नियम सांगितले ते मी फॉलो करते. त्यामुळं खूप छान वाटतं आणि
माझ्या लाईफमध्ये नेहमी चांगले बदल होतील सरांच्यामुळे. थँक्यू विजय सर. नमस्कार, माझं नाव प्रियांका शिंदे आहे. मी रेकीच्या क्लासच्या थ्रू इथे आली होती सरांकडे. मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं की तू रेकीचा क्लास कर, खूप चांगला आहे. मला पर्सनली खूप छान अनुभव आलेले आहेत म्हणून. तर मी तिच्याकडनं ती लिंक घेतली आणि एक फ्रीचे सेक्शन होते 1-2 ते मी अटेंड केले. मला खूप छान वाटले आणि नंतर त्याच ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपच्या लिंकमध्ये मला कुंडलिनी योगचा एक मेसेज आला होता. मी तो अटेंड केले. त्याचे एक 2-3 दिवस फ्री सेशन होते. त्यातलं मी पहिलाच सेशन अटेंड केला आणि त्याच्यानंतर मी 2-3 दिवस नाही अटेंड करू शकली. एकदा शक्तिपात होतं, दीक्षा देणार होते सर. त्या दिवशी मी सरांना विचारलं की मी अटेंड नाही केले क्लास, तर मी दीक्षा घेतली चालेल का? सर म्हणाले की हो चालेल, काही हरकत नाहीये, तुम्ही दीक्षा घेऊ शकता. आणि मग मी दीक्षेसाठी बसली सुद्धा. आणि मला असं पहिल्यांदाच असं झालं की मी कशासाठी तरी बसली आहे ध्यानस्थ आणि माझ्या समोर असे वेगवेगळे देवांचे अवतार दिसायला लागले. मी पूजापाठ वगैरे कधीच करत नाही, काहीच केलेलं नव्हतं ह्याच्या आधी. तर मला ते पहिल्यांदा असा अनुभव आला की मी बसली एका ठिकाणी आणि मला विष्णूचे अवतार दिसले, लक्ष्मी माता दिसली, असे शंकर दिसले, शंकर भगवान, त्यांची पिंड दिसली, त्यातून येणारा प्रकाश वगैरे खूप असं वेगळं काही काही दिसत होतं मला. तर ते बघून मला असं खूप वेगळं वाटलं आणि मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण विचार करूया याबद्दल. आणि सरांनी सांगितलं की 2 दिवसांनी हा क्लास सुरू होणार आहे, तुम्हाला ज्याला कोणाला ऍडमिशन द्यायचं ते घेऊ शकता. तर मी कसलाही विचार न करता लगेच त्यांचं ऍडमिशन घेऊन टाकलं. आणि माझ्या मैत्रिणीने तो मेसेज पण बघितला की अरे मी ऍडमिशन घेतलं. तर ती मला म्हणाली पण की तू इतके इमिजिएटली घेतलंस, मी खूप वर्षापासून ट्राय करते पण मला नाही ऍडमिशन घेता आलं. काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतच होते, कधी फॅमिली इश्यू होते तर कधी तिचे पर्सनल इश्यू होते. तर मी म्हंटल मला पटलं, मी घेतलं ऍडमिशन. आणि तिने मला असं सांगितलेलं होतं की खूप असं सकाळी लवकर उठावं लागेल, तुला जमेल का वगैरे. तर म्हटलं आता घेतलंय तर बघू, होईल, जमेल मला, असं मी म्हंटल तिला. नाही जमलं तर नाही जमलं असं पण मी तिला म्हंटल. आणि मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मी असं असा एक कोर्स आहे तो करती आहे. तर ते म्हणाले की ठीक आहे चालेल, तुला जमणार असेल तर तू कर, नक्की कर. आणि पहिलाच दिवस होता, मी विचार केलाही नव्हता की मी इतक्या लवकर उठू शकीन आणि माझं मी करू शकीन. पण मी उठली, क्लास अटेंड केला, त्यांचे काही एक्सरसाइज होत्या. मला सुरुवातीला थोडा त्रास झाला कारण सवय नाहीये आपल्याला असं काही करायची, एक्सरसाइज वगैरे उठून करायची. पण मला ते 1 दिवस 2 दिवस थोडासा त्रास झाला. नंतर मला काही त्रास नाही झाला म्हणजे एक्सरसाइजचा. आणि दररोज सर शक्तिपात द्यायचे, दीक्षा द्यायचे आम्हाला. त्यात नवीन-नवीन असे अनुभव यायचे. कधी मला एकदा दोनदा असं उदबत्तीचा वास आला होता. मला असं वाटलेलं की घरात कोणीतरी लावली असेल, आई-बाबा उठले असतील, त्यांनी लावलं असेल देवाच्या समोर आणि त्याचा वास येतोय. पण 2 दिवसांनी एका मॅडमनी सरांना सांगितलं की मला असं-असं वास येतोय याचा, सुगंधी अत्तराचा वगैरे. तेव्हा सर म्हणाले की जेव्हा तुम्ही ह्याच्यात असता तेव्हा तुम्हाला कधी-कधी असं होतं आणि येतं वास. तर मग मला पण ते असं वाटलं की अच्छा, म्हणजे मला त्या ह्यानी तो वास येत होता. खूप सारे देवांचे चित्र दिसत होते नजरेसमोर. म्हणजे जे आपण एरवी कधीही जागेपणी बघत नाही किंवा असं आपल्याला नाही असं एवढं हे होत की आपण रेग्युलरली रिलॅक्स मध्ये झोपलोय आणि आपल्याला स्वप्नात देव आला. तसं कधीच आपल्यासोबत होत नाही. पण जेव्हा आम्ही शक्तिपातामध्ये असतो, त्यावेळेस शवासनात असतो, त्यावेळेस आम्हाला ते खूप छान छान अनुभव येत होतात. आणि आमचा क्लास चालू असतानाच माझ्या घरी पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता. माझ्या मुलाची तब्येत ठीक नव्हती थोडीशी. तर मी त्या संदर्भात सरांशी बोलले की माझ्या घरी माझ्या मुलाला असं अमुक एक वेळेस त्याला बरं नसतं आणि तो कंटिन्यूस दर महिन्याला असा आजारी पडतो, तर मी काय करू? तर त्यांनी मला खूप छान छान उपाय सुद्धा सांगितले आणि ते मी केले सुद्धा. त्याचा इफेक्ट आला की 2 ते 3 दिवसात माझा मुलगा बरा पण झाला. त्याचा ताप थोडा कमी झाला आणि तो रेग्युलर प्रमाणेच असा वागायला लागलेला आहे. मला पर्सनली ते खूप छान वाटलं. माझे काही जेव्हा तो आजारी होता त्या दरम्यान मला खूप वेगळे अनुभव आले. म्हणजे जेव्हा आम्ही शक्तिपातात बसायचो, ध्यानात बसायचो, तेव्हा मला असं पहिल्या सुरुवातीला जसे चांगले अनुभव आले, देव दिसतायत किंवा माझ्याबद्दल असं हॅपी हॅपी गोष्टी दिसत होत्या सगळ्या. तर जेव्हा माझा मुलगा आजारी होता तेव्हा मला त्याच्याबद्दल असं खूप वाईट वाईट दिसायचं की तो आजारी आहे किंवा तो रडतोय, त्याला कोण काहीतरी करतंय असं. पण मग सरांनी मला असं खूप धीर दिला. जेव्हा आमचं शवासनातलं आमचं झालं की सर आम्हाला सांगायचे की तुम्ही दिवसभरात काय केलं, तुम्ही काय अनुभव घेतला, तो तुम्ही मला लिहून पाठवा. आणि आम्ही सगळेजण त्यांना लिहून पाठवायचो की आज आम्ही शवासनात काय बघितलं, आम्हाला काय दिसलं, आम्ही काय अनुभव घेतला.
ते आम्ही सगळं लिहून पाठवायचो. तर तुम्ही त्या गोष्टी पण लिहून पाठवल्या होत्या की सर मला असं असं दिसलं तर काय आहे, म्हणजे माझ्या मुलाला काही त्रास होणार आहे का किंवा काय. तर सरांनी मला सांगितलं की असं काही नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बरं होईल सगळं. आणि खरंच ते खूप बरं झालं. आणि जे काही माझ्या डोक्यात थोडेसे डाऊट्स होते ते पण खूप छान प्रकारे त्यांनी क्लिअर केले. आणि सरांनी आम्हाला 7 चक्रांबद्दल सांगितलं, जे आपल्या प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये असतात. मी इतका कधी त्या गोष्टीचा विचार केला नव्हता आणि त्या गोष्टीचं आपल्याला कधी माहितीही नसतं. पण सरांनी खूप छान प्रकारे आम्हाला ते समजून दिलं की कुठला चक्र काय करतो, कुठे तुम्हाला त्रास झाला की कुठल्या ह्याच्यावरती म्हणजे हे होतो, इफेक्ट होतो. ते सगळं त्यांनी सांगितलं. आणि आमच्याकडनं जे काही एक्सरसाइज करून घेतले, जे काही त्यांनी चक्रांबद्दलचे एक्सरसाइज करून घेतले, त्या ह्याच्यानी म्हणजे सगळे चक्र ऍक्टिव्हेट झाले. जेव्हा आम्ही 2 दिवसापूर्वीच आम्ही ह्याच्यात मेडिटेशनला बसलो होतो, तर मला असं डोक्यापासून म्हणजे डोक्यापासून ते मूलाधार चक्रामध्ये म्हणजे जे सातीच्या साती चक्र आहेत, ते तिथे सगळीकडे व्हायब्रेशन जाणवत होतं. एक असा गोळा आलाय, जसं आपण टीव्ही मध्ये बघतो नाही का, की गॅलेक्सीमध्ये गॅलेक्सी कशी दिसते, तसंच माझ्या नजरेसमोर ती गॅलेक्सी दिसत होती. आणि असं एक गोल गोळा होता, तो माझ्या डोक्यापासून पोटापर्यंत आणि खाली असं सगळ्या शरीरापर्यंत तो असं फिरत होता. आणि ते फिरताना मला असं जाणवत होतं, माझी पूर्ण बॉडी हलकी आहे, मी असं एकदम सुन्न झाली आहे, असं मला सगळं ते फील होत होतं. आणि मी ज्या दिवशी सरांना ते सगळं सांगितलं, तर सर म्हणाले की खूप छान म्हणजे तुम्हाला अनुभव येत आहेत. आणि मलाही असं म्हणजे खूप छान वाटते. मला खूप पहिला राग यायचा, पण सरांनी काही आम्हाला टास्क दिले होते, त्याच्या थ्रू माझा आता तो राग कमी झालेला आहे. इवन सर काही असे मंत्र देतात आपल्याला जाप करायला, ते जाप चालू असतात, त्याच्यामुळे आपलं लक्ष इतर कुठल्या गोष्टीकडे जातच नाही. आता मी पहिले दिवसभर मोबाईलमध्ये किंवा मग आपण टीव्ही बघत बसतो, एक बेसिक आपल्याला तेच काम असतं. मी आता एक हाऊसवाईफ आहे सध्या, सो मुलाचं बघायचं, मुलगा शाळेत गेला की मग जे काही फ्री टाइम भेटेल त्या फ्री टाइम मध्ये टीव्ही बघा किंवा मग मोबाईलवर टाइमपास करा किंवा मग कुठल्या तरी फ्रेंड्सला वगैरे कॉल करून त्यांच्याशी टाइमपास करत बसा. पण आता सध्या सरांनी आम्हाला काही जाप देतात करायला, की हे मंत्र आहेत, तुम्ही दिवसभर उच्चारण करा त्याचं. आधी आम्हाला वाटलेलं की सर फक्त असंच करायला सांगता आहेत म्हणून, पण जेव्हा आपण ते जाप दिवसभर करत असतो, त्यावेळेस आपल्याला इतर कुठल्याही कामाकडे म्हणजे असं जे डोक्यात फालतूचे विचार येतात, घरातल्यांबद्दल, बाहेरच्यांबद्दल किंवा जे काही चांगले वाईट जे काही विचार येतात, ते विचार करायला आपल्याला वेळच नाही मिळत. पण आपल्या डोक्यामध्ये ते नामस्मरण चालू असतं. आणि ते नामस्मरण चालू असताना आपल्याला असं काहीही फील होत नाही की कोण काहीतरी आपल्याला सांगतंय, चुकीच्या गोष्टी सांगतंय, तर आपल्या त्या कानावर पडतात, पण आपल्या त्या डोक्यात किंवा मनात जात नाहीत. फक्त त्या कानावर येतात आणि इथूनच निघून जातात, आपलं लक्षही राहत नाही त्याच्याकडे. त्यामुळे मग ते एक छान वाटलं की माझ्या घरात, स्वतःच्या घरात असं झालं होतं की कोणीतरी मला काहीतरी सांगत होतं आणि मी ते मंत्र जाप करत राहिली की तुम्ही तिकडे बडबड करा, मला काही फरक नाही पडत, मी फक्त असं करत म्हंटल. आणि मी माझ्या मनातल्या मनात ते सगळे माझे जे जाप चालू होते ते चालूच ठेवले. आणि मी दुसऱ्या दिवशी सरांना सांगितलं पण की सर, एक व्यक्ती अशी होती की ती थोडंफार मला असं सांगत होती एक तिसऱ्या व्यक्तीबद्दल, पण मी त्याला इग्नोर करायचं, ते एरवी मी विचार करते ना तेव्हा माझ्याकडनं इग्नोर होत नाही, माझ्याकडनं पण त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोललं जातं. पण त्या दिवशी माझ्याकडनं बोललंच गेलं नाही, कारण माझ्या डोक्यामध्ये जाप चालू होता आणि मी मनातल्या मनात तो जाप करत होती. ते ज्या काही बोलत होत्या ते माझ्या कानापर्यंत आलं, पण माझ्या डोक्यात गेलंच नाही. त्याच्यामुळे मी त्यांना रिप्लायच दिला नाही आणि त्याच्यामुळे त्याही गप्प बसली व्यक्ती आणि ती व्यक्ती तिथून निघून गेली. त्या व्यक्तीला पण असं वाटलं की काय आहे, मी एवढी बोलते आणि हिला काहीच फरक नाही पडला, ही गप्प बसली आहे. असं माझ्यासोबत झालं. असं 1-2 गोष्टी खूप झाल्या होत्या. आणि जेव्हा मी म्हणजे हे सगळं चालू होतं, त्यावेळेस मी स्वतःमध्ये पण विचार केला, की आपण आपल्यासाठी स्वतःसाठी किती वेळ देतो किंवा आपण काय करतो, आपल्याला काहीच माहिती नसतं. आता जे सर्व्हिसला जातात ते सगळेजण कामावर जातात, त्यांचं तिकडचं डेली रुटीन चालू असतं. आणि जे हाऊसवाईफ आहेत किंवा माझ्यासारखे कोणी आहेत, की सध्या मी हाऊसवाईफ आहे, कारण माझा एक छोटा मुलगा आहे म्हणून. तर मग माझ्यासाठी पण तेच हे आहे, की मी माझं मुलाचं झालं, की मग माझं मी एकटी काय करायचं असेल टाइमपास तोच करते. पण आपण असा विचार नाही करत, की काय चांगलं आणि काय वाईट. सरांनी आम्हाला खूप छान प्रकारे ते सांगून दिलं, समजावून दिलं, की तुम्ही ह्या फालतूच्या गोष्टींमध्ये अडकून राहता. ते अडकण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता. त्यांनी आम्हाला असं नाही सांगितलं, की तुम्ही घरातच बसा आणि घरातलंच करा. त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, की तुम्ही काय करू शकताय. तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही स्वतःवरती कसे सेल्फ डिपेंड्स राहू शकता. दुसरं ती डिपेंड राहायची गरज नाहीये. ते त्यांनी सांगितलं, की तुम्ही काय छोटे कोर्स आहेत ते करून तुम्ही कशा प्रकारे तुमचा स्वतःचा पैसा कमवू शकता.
आता मला थोड्याफार त्या गोष्टीचा अनुभव आहे म्हणून मी म्हटलं की हा मला करता येईल. आमच्याकडनं सरांनी एक टास्क करून घेतला होता की तुम्हाला काय स्वतःला म्हणजे इच्छा असतील, तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही मेडिटेशनला बसल्यावरती असं त्याबद्दलच विचार करत जा. तर मी खूप असं विचार केला की मला माझ्या ह्याच्यात काय राहिलेली आहे इच्छा आणि ती मला पूर्ण करायची आहे. तर मला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे. त्या हिशोबाने मी ते सगळं थिंकिंग करत होती. तर मला वेगवेगळ्या आयडियाज येत होत्या. इव्हन मला त्याच्यामध्ये वेगवेगळं असं दिसतही होतं की मी कितपर्यंत सक्सेस झालीये, कितपर्यंत नाही झालीये, मला कुठे मी कमी पडतीये, काय करायला हवंय. त्या सगळ्या गोष्टी मला त्याच्यातनं कळल्या आणि माझा विचार ही अजून सध्या चालू आहे, काहीतरी करायचंय आणि ते मी नक्की करीन आणि त्यासाठी सरांचे खूप धन्यवाद. कारण सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन दिलं. जर सर कधी-कधी ओरडतात, पण एक गुरु आहे म्हटल्यावरती थोडंफार ते ओरडणारच आणि ते ओरडले नाही तर आम्ही तरी कसं आमच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेणार ते. कारण आम्ही म्हणणार काय सर काही बोलत नाहीत मग ठीक आहे राहू दे आपल्याला काय एवढं काही हे नाही होत आहे असं होतं. पण नाही सर आमच्याकडनं सगळ्या गोष्टी करून घेतात. एक्सरसाइज पण कधी कुठली नाही आली किंवा कधी कुठली आपण म्हटलं की हात दुखतोय मी नाही करत. पण सर तसं नाही करून देत. सर सगळ्यांकडनं ते करून घेणार म्हणजे घेणारच आणि व्यवस्थित सगळं काही करून घेतात सर. पाठांतर मीन्स सगळे एक्सरसाइज वगैरे रिव्हिजन करून घेतात. ते संध्याकाळच्या याच्या सेशनमध्ये आम्हाला सांगतात की तुम्ही तुमची प्रॅक्टिस करा. पुन्हा रात्री आमच्याकडनं एक दिवसभरात आम्ही काय केलं, स्वतःमध्ये काय घडवलं, काय नाही घडवलं, ते सगळं आमच्याकडनं ते विचारून घेतात. आमचं कुठे चुकतं तेही आम्हाला सांगतात. म्हणजे आम्ही त्यांना एक कॅज्युअली सांगतो, की हां, आम्ही आज सकाळपासून असं-असंच केलं. मग त्याच्या मागे सरांचं जे काही हे असतं, की तुम्हाला असं सांगितलेलं करायला, पण तुम्ही हे एक्झॅक्टली असं केलं. मी तुमच्याकडनं असं अपेक्षित करत होतो किंवा माझं मत हे असं आहे आणि मग त्याप्रमाणे ते आपल्याला समजवून देतात, की आपलं कितपत बरोबर आहे आणि आपण कुठे चुकतोय, काय करतोय. ते सर खूप खूप म्हणजे खूप सुंदर प्रकारे सांगतात. थोडंसं भीती वाटते त्यांच्याशी बोलताना वगैरे. पण हां, ते खूप छान हे करतात. त्याच्यामुळे थँक यू सो मच सर. तुमच्यामुळे आज मी इथपर्यंत आली आणि नक्कीच मी खूप काही मला जे करायचं आहे ते मी करीन आणि तुमचं नाव असं हे होईल, की हां बाबा ह्या सरांची ही अमुक एक स्टुडंट होती आणि तिने खूप चांगलं काम केलं आणि मी ॲक्चुअली माझ्या स्वतःच्या घरापासूनच सुरुवात करतेय. जे 1-2 तुम्ही मला गोष्टी सांगितल्या होत्या, ती मी घरातल्यांशी डिस्कस केलं. तर त्यांनी पण त्या गोष्टीसाठी सपोर्ट केलाय आणि मग ते मला म्हणतायत, की "ठीक आहे, तुला करायचंय तू क्लास कर आणि मग तुला जे काही प्रॉब्लेम्स वाटतील ते तू इथे घरात पहिले आपल्या स्वतःच्या घरापासून सुरुवात कर आणि मग तू बाहेर जाऊन बाहेरच्यांचं काय तुला चांगलं काही करायचंय, ते तू करू शकतेस." त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांनी तर मला असं ग्रीन सिग्नल दिलेलं आहे, की "तू तुला रेकी करायचंय, तू रेकी पण कर. कुंडलिनी झाल्यावर तू रेकीचा कोर्स कर आणि त्याच्या थ्रू तुला जे आपल्या घरातले पहिले प्रॉब्लेम्स आहेत ते पहिले सॉर्ट आउट कर आणि मग तू इतरांकडे पण जाऊ शकतेस. माझ्या जर कोणी ओळखीचं असेल तर मी त्यांनाही नक्की तुझ्याबद्दल सांगेन आणि तुझ्या सरांबद्दल सांगेन आणि ज्याला कोणाला काही असं काही कोर्सेस करायचे असतील तर मी नक्की त्यांना सांगेन आणि ते तुझ्या सरांची इथनंच करून घेतील." असंही त्यांनी मला सांगितलेलं आहे. सो थँक सो मच सर. तुमचे खूप खूप आभार आहेत. थँक सो मच. नमस्कार. मी रश्मी रंगारी. मी नागपूरवरनं. सरांचा क्लासेस बहुतेक मी Instagram की Facebookवर ॲड बघूनच त्यांचा जॉइन केला होता. तर मी तेव्हा पण रेकी क्लास ऐकलं होतं रेकी क्लासबद्दल. ते शिकायची खूप उत्सुकता होती. त्यासाठी म्हणून मी सरांचं हे जॉइनिंग केलं होतं. सरांचं आधी मी रेकीचं फर्स्ट लेव्हलचं केलं होतं, पण ते सरांचं एक रूल होता, की तुमचे कॅमेरे ऑन करा तरच तुम्ही शिकाल. त्या भीतीमुळे मी त्यांचे ते क्लासेस कधी जॉइनच नाही केले. मग नंतर त्यांच्या ग्रुपमध्ये जोडल्यानंतर मनी रेकी, फ्युजन रेकी याच्याबद्दल ॲड येत गेली. मग तसंच असे छोटे-छोटे त्यांचे कोर्सेस मी जॉइन करत गेली. मनी रेकी शिकली आहे, फ्युजन रेकी आणि झिंबू वगैरे असे असे भरपूर क्लासेस सरांकडनं मी केलेले आहेत. लक्ष्मीचा 101 अष्टलक्ष्मीचा पण कोर्सेस झालेला आहे. असे म्हणजे 5-6 कोर्स तरी सरांकडनं मी आता जॉइन केले आणि त्यातच हा मला एक कुंडलिनीचा म्हणून पण एक क्लासेस माहिती पडला होता. तर एकदम मॉर्निंगला 5ला जॉइनिंग करायचं म्हणजे माझ्या मुलाला पण मला त्याच टायमिंगला उठवलं, त्याला क्लासला नेणं म्हणजे मला त्याची तयारी त्याच टायमिंगला राहायची. त्यामुळे मला एक दडपण पण होतं, की मी हा करू शकेल की नाही. पण स्वतःमध्ये इतके प्रॉब्लेम असल्यामुळे मला वाटलं, की नाही हे मला कोणासाठी नाही, पण मला स्वतःसाठी हे करायचं आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल मला माहिती नाही, पण मला जॉइन करायचं आहे. ह्या जिद्दीने मी तिथे जॉइन झाली.
तर मग ऍक्च्युली ते बरं झालं की सरांचे क्लासेस 5 वाजतापासून राहायचे म्हणून मी ते करू शकली. मुलाला थोडंसं लेट उठवायला मला मला पण मी लेट व्हायची. त्याला क्लासेस सोडायला पण लेट व्हायची, पण नाही मी स्वतःसाठी तेवढं त्याच्या 2 गोष्टी मुलाचे पण ऐकायची, पण मी ते करणं सुरुवात केलं. तर त्यात म्हणजे थोडीशी धावपळ झाली, हे तर झालं. पण थोडंसं काही ना काही स्वतःमध्ये एक कुठे नाही असं खूप स्ट्रेस, खूप हे जे होतं, त्यात थोडं रिलीफ पडत गेलं. आणि सर मला मी जसं आपण म्हणतो खूप एक मुलगा राहतो तर खूप सर म्हणजे कोणते सर खूप रागवत राहतात, तसे मी सरांची नेहमी सरांचे बोलणे ऐकतच राहते. कारण की कुठे ना कुठे माझं प्रत्येक वेळेस कमी पडतच राहतं, की मी रोज म्हणजे असं एक बदमाश स्टुडंट कसं असतो प्रत्येक वेळेस सरांचे बोलणं त्यांनी ऐकलेच पाहिजे तसं माझंच आहे. मी रोज सरांचे म्हणजे गोष्टी म्हणजे त्यांचं ते रागवणं ऐकतच राहते. थोडीशी भीती वाटते सरांची, की सर बोलतील म्हणून, पण तरी नाही. मी जॉइन तरी होत राहायची. रात्रीचं हे ते. घरचे लोकही म्हणायचे, की "तू काय जॉइन करते? काय तुझं चालू राहते क्लास सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं क्लासमध्ये राहतात." मुलगा म्हणते, "माझ्यासाठी काही डाटा वाचतच नाही, तू पुन्हा खतम करून टाकते." पण एक जिद लागायची, की नाही 5:30ला म्हटलं तर 5:30ला मग कधी म्हणजे इतकं लवकर उठायचं म्हणा, पण कधी मी पण ते जॉइन करायची 5 वाजतापासूनच हे करायचं. पण सरांचं जे रागवणं आहे त्यामध्ये म्हणजे एक हे राहायचं, की नाही हे आपल्यासाठी आहे, आपल्याला करायचंच आहे. काही-काही एक्सरसाइज त्रास जायच्या खूप, नाही व्हायच्या. पण सरांच्या जेव्हा कानावर ते शब्द पडायचे, की करा पटापट, असं कसं होत नाही. नुसतं रात्री करायला पाहिजे. शब्द कानावर पडले, की ते आपोआपच त्याची स्पीडही वाढायची आणि हे पण व्हायचं. पण सर त्यांच्या त्या रागवण्यामुळे बरंच काही हे झालेलं आहे. आणखीन बऱ्याच गोष्टींना अशा काही परिस्थिती तुमच्याशी बरेचदा मी शेअर पण केलं आणि जसं कोणाशी करू शकत नव्हते अशा गोष्टी पण. त्यासाठी पण सपोर्टिंग केल्यामुळे. पण अनुभव तसा छानच राहिला, की सरांसोबत, टीमसोबत, टीमवर्क एक 7च्या बॅचला फक्त आम्ही एक टीमवर्कच. सर कधी राहायचे, कधी नाही राहायचे. पण आमचं एक टीमवर्क आमचं छान जमलं. असं पूर्ण बायांचाच एक ग्रुप बनल्यामुळे. एक त्यांचंही छान हे मिळालं, की आपलं कधी काही चुकलं नाही आलं, तर एकमेकीला सांगणं, सांभाळून घेणं आणि सरांचा तर पाठिंबा तर राहायचाच, की नाही हे करा, ते करा. गाईडलाईन राहायची. प्रत्येक वेळेस रोज एक नवीन मंत्रांचं हे करायचं. आता मला मंत्र कुठलाही म्हटलं, की फार कठीण जायचं मनाला. बरेचदा ते शब्दच आठवत नव्हते, की यार काय होतं? मग असंच वॉकिंग करता तेच पाठ करत निघायची. मोबाईल काढायची, हळूच शब्द पाठ करायची, परत राउंड मारता ते मी पाठ करत राहायचे. मग ते पाठ करता शब्द माइंडमध्ये पण बसायचे, ह्याच्यात पण बसायचे. मग घरी पण काम करता मग तेच लिंक लागून राहायची. भलेही प्रार्थना फार कमी आठवायची, की प्रार्थना काय राहायची, पण मंत्र जाप कंटिन्युअसली. कारण की सर म्हणजे तुम्ही जे तुमच्या श्वासावर कंट्रोल करा. तेव्हा तुमचे ते मंत्र पण होतील. सुरुवातीला काही दिवस थोडा त्रास झाला 2-3 दिवस. पण मग जेव्हा त्याची लिंक लागली ना, आता जसं कालपासून आम्हाला सरांनी मंत्र दिलाच नाही. तर चुकल्यासारखं होतं, की आपण काय म्हणायचंय? आपल्याला काही मिळालंच नाही. काय करायचं आहे? की सर मंत्र काय आहे? म्हणजे असं आम्ही टाकतो ग्रुपवर, "सर मंत्र काय आहे आता? आम्हाला आज काय म्हणायचंय?" एक टास्कची सरांनी सवय लावली होती, की तुम्हाला आज हे करायचं तर करायचंच आहे. आणि नाही केलं, की संध्याकाळी आमची कंडिशन परत लागायची. हां, मग फिरायला पाहिजेत, असं पाहिजे. पण सरांचं खरंच एक ते रागवणे आम्हाला म्हणजे ना, एक गाईडलाईन जे म्हणतात ना, एखाद्या गुरुकडनं मिळायला पाहिजे, ती गाईडलाईन आम्हाला खूप छान मिळालेली आहे. मी त्यांचं बहुतेक माहीत नाही खूप बदमाश स्टुडंट राहिली का तर मी रोज सरांची बोलणी खाते. पण मला ते त्यांचं एक हेच राहतं, की नाही म्हणजे की खाल्ल्याने माणूस काहीतरी हे होतं तसंच ते हे राहतं. पण भीती पण तेवढीच वाटायची सरांची, की नाही सर आज रागवतील मला क्लासला जॉइन व्हायचं आहे. पटापट आपले कामं करायचे बरोबर 5, 7:30 आणि 10चा. तिन्ही टाईमचे आमचे बिलकुल अशी टायमिंग घड्याळीकडे पाहून नाही. पावणे 10 वाजले तर आपल्याला लिंक जॉइन करायची लागायचं आहे. म्हणजे ते एक लत लागून गेली होती. आता उद्यापासून माहिती नाही काय होतं, काही नाही. कसं काय सुरुवात होईल, काय होईल तर पण सर खरंच थँक यू, की तुम्ही आपला आज तब्येत ठीक न राहूनही तुम्ही आमच्यासाठी इतका वेळ काढता, देता आणि आम्हाला रागवता. त्याच्याबद्दल काही नाहीये. पण खरंच खूप छान तुमचं मार्गदर्शन आणि गाईडलाईन खूप छान मिळाली. त्यासाठी तुमचे खूपच धन्यवाद सर. जेवढे म्हणावे तेवढे कमीच आहे. थँक यू सर.